ओके. नमस्कार माझ्या मित्रांनो, मी छोटीशी बोधकथा सांगणार आहे. त्यामधून आपल्याला संदेश चांगला घेता येईल. एका जंगलामध्ये सशांची सभा भरली. सशांचा नेता बोलत होता की माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपलं सशाचं जीवन म्हणजे फार भित्र जीवन आहे. आपण सिंहाला भीतो, वाघाला भीतो, सर्वांनाच भीतो. एवढंच काय, वरून झाडाचं पान आपल्या पाठीवर पडलं तरी आपण भीतो. हा भित्रा जन्म आपणाला नको आहे. हा भित्र जीवन आपणाला नको आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण जीवन संपलं पाहिजे. सर्व सचाने सांगितलं की आता आपण जीवन संपवून टाकू, आता आपण मरून जाऊ, कारण आपण भित्रे आहोत. एकामागे एक लाईन लागली आणि पाण्यात पडून मरून जाण्याचा त्यांनी विचार केला. सर्वात पुढे नेता होता आणि सशामागं ससे धावत होते. नदीच्या जवळ जात असताना बेडकं त्यांना भिले आणि नदीमध्ये पटापट उड्या मारल्या. त्या नेत्यानं म्हटलं, थांबा थांबा, आता आपणाला मरायचं नाही, आता आपणाला जगायचं आहे. आपण भित्रे नव्हतं, आपणालाच दुसरे कोणीतरी भीते. आपण जीवन जगलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. आता आपण मरू नये. तात्पर्य, आपण गरिबीत जन्मलो, दुःखामध्ये जन्मलो तर आपल्या जीवनाला आपण कंटाळू नका, नाराज होऊ नका, हृदय खिन्न करू नका, आनंदानं जगा. जीवन फार माणसाचं सुंदर आहे. धन्यवाद.